ज्या पद्धतीचं मानवी असंवेदनशील त्या नराधमाचं कृत्य आहे, त्या बदलापूर घटनेतील त्या नराधमाला शिक्षा, ती पूर्ण शिक्षा, कायद्याअंतर्गत शिक्षा तातडीने जलद गतीने होणं हाच समाज हिताचा न्याय होईल आणि त्या दुर्दैवी त्या कुटुंबावर जे काही दुःख ओढवलंय त्यातून त्यांना न्याय मिळण्याच्या दिशेने आपण गेलं पाहिजे. अशा वेळेला विरोधकांकडनं अपेक्षा आहे, राजकारणापेक्षा भरीव सूचना करा, राजकीय वाक्प्रचारापेक्षा त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी काय केलं पाहिजे हे सरकारला जरूर सांगा. त्या दुर्दैवी असलेल्या कुटुंबातील दुःख निवारण्यासाठी ज्या काही गोष्टी प्रशासन, शासन, पोलीस, सरकार यातनं राहून गेल्या असतील त्यावर बोट जरूर दाखवा, पण राजकारण टाळा ही महाराष्ट्राची भूमिका आहे. मला वाटतं इतकं विरोधी पक्ष नेते पदावर बसलेल्या व्यक्तीचं अबौद्धिक वक्तव्य असेल तर त्याच्यावर मला भाष्य करावं की नाही हाच प्रश्न आहे. आणि म्हणून स्वतःच्या पक्षातल्या कपिल सिब्बलांना त्यांनी विचारावं, मी केलेलं वक्तव्य बरोबर आहे का. सुप्रिया सुळे राजीनामा मागतात, अजित पवारांनी राजीनामा दिला. माता भगिनींची सुरक्षा हा महत्वाचा विषय आहेच. राज्य सरकार त्यावर काम केलं पाहिजे, करत राहील. लाडकी बहीण योजना हा त्यांना सबळ करण्याचा मार्ग आहे, तो वेगळा आहे. दोन गोष्टी एकत्र करून राजकारण करण्याची ही वेळ सुप्रियाताई योग्य नाही. तुम्ही संवेदनशील मनाने सरकारला काही सुचवा, काही म्हणा, काही ऐकवाही, पण त्यातनं राजकीय पोळी वाजून माझा पक्ष किंवा माझी आघाडी सत्तेत कशी येईल या संदर्भातली पावलं आणि मार्गक्रमण आणि वक्तव्य हे महाराष्ट्राला सुप्रियाताई मान्य नाही. तुमच्या या वक्तव्याला महाराष्ट्र त्या ठिकाणी मान्यता देईल अशी स्थिती नाही. मुख्यमंत्री म्हणतात कालच्या आंदोलनात बाहेर माणसं आणली होती, कालच्या आंदोलनात माणसं बाहेर आणली, तथ्य वाटतं. मला याबद्दलची संपूर्ण माहिती नाही. जी काही एसआयटी काम करते त्या एसआयटी मध्ये सर्व गोष्टी समोर येतील अशी अपेक्षा आहे. उद्धवजींच्या मनातली गोष्ट गेली 10 वर्षातली सातत्याने समोर येते आहे आणि उद्धवजींच्या मनामध्ये कटकारस्थानामध्ये ही गोष्ट पहिल्यापासून आहे, गेली 10 वर्ष आहे. काही करा, भारतीय जनता पक्षाला संपवा, काही करा, मोदीजींना अपमानित करा, काही करा, अमित शहाना अपमानित करा, काही करा, देवेंद्रजींना अपमानित करा. अशा असूये आणि रागापोटी पछाडलेल्या नेतृत्वाचं नाव उद्धव ठाकरे महाराष्ट्र याला मान्यता देतो.